शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषदच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 5ही उमेदवारांचे अर्ज छाननी अंती वैध ठरले आहेत। मंगळवारी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांनी आवश्यक निकष पूर्ण केल्याचं स्पष्ट झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातील 5ही दावेदार कायम आहेत। आता यात गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष त्या दिवसाकडे लागलं आहे। जिल्हा पोलीस दलातील चालू वर्षाच्या प्रशासकीय बदली प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला असून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी गुरुवारी पोलीस मुख्यालयात बदली दरबार आयोजित केला आहे। या प्रक्रियेत जिल्ह्यातील सुमारे 300 पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। एका पोलीस ठाण्यात किंवा शाखेत सलग अथवा खंडित स्वरूपात 5 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अंमलदाराकडून यापूर्वीच 3 पसंतीच्या ठिकाणांसह अर्ज मागवण्यात आले होते। तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया सुरू झाली होती। बनावट ITR क्रमांक व एडिट केलेले ऑनलाईन पेमेंटचे स्क्रीनशॉट पाठवून शहरातील महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलरची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शोरूमचे अकाउंटंट शुभम संजय शिंदे यांनी सोमवारी फिर्याद दिली आहे। त्यानुसार पवन रघुनाथ पांडव आणि संतोष त्रिंबक दळवी याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील नागापूर परिसरातील गणेश चौक येथे हातात धारदार लोखंडी कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 3 धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहे। MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना 31 मे रोजी रात्री माहिती मिळाली होती। गणेश चौक बोल्हेगाव येथे काही युवक हातात कोयते घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या घटनास्थळी पोहोचले। गडाख राजळे घुले या सहकारातील दिग्गज सोयऱ्याधारांच्या नेतृत्वातील मुळा रुद्देश्वर व ज्ञानेश्वर या 3 साखर कारखान्यांसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले। मुळा कारखान्यात विरोधकांना 21 जागांवर उमेदवार देता येईल का अशी परिस्थिती तयार झाली आहे। रुद्देश्वर साठी सत्ताधारी राजळे विरोधात राजळेंनी काहीसा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलंय। ज्ञानेश्वर कारखान्यासाठी घुले आणि लंघे मुरकुटे अशा आजी माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरल्याने चुरस वाढल्याचे चित्र आहे। अर्ज माघारीपर्यंत कसे समीकरणे जुळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।